करू. ठीक आहे. तर सर्वांनी रिझल्ट कळवा मला आज. ठीक आहे, कारण की आपल्याला रिझल्ट मिळाल्यानंतर त्याचं एक हे तयार करता येईल. ओके, आणि त्यामध्ये मग आपण नंतर गव्हर्नमेंटचे स्टुडंट ऍड करू. ओके, तर नेहमीप्रमाणे यावेळेस आपली परंपरा कायम आहे. आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पाहू परंपरा कायम ठेवता की नाही तुम्ही. तुमचा रिझल्ट आता आहेच, आणि कालच सांगितलं मी रिझल्ट लागण्याच्या पूर्वी का रिझल्ट कसाही असो, रिझल्ट चांगला असो वाईट असो, या दोन्ही ठिकाणी हताश व्हायचं नाहीये तुम्हाला. रिझल्ट चांगला असेल तर ओव्हर कॉन्फिडंट मध्ये नाही जायचं आहे, आणि रिझल्ट जर चांगला नसेल तर हताश निराश नाही व्हायचंय. काय करायचं, आपल्या चुका काय झाल्या त्या पहा. आपल्या चुका काय झाल्या त्या पहा, आणि त्या चुका काय करा, दुरुस्त करा. चुका होतील, लक्षात, असं कोणीच नाही आहे का बाई ते परफेक्ट आहे बघ. पण चुका होतील तुमच्याकडनं, पण त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या. आता मागच्या सेमिस्टर मध्ये काय चुका केल्या आपण, उदाहरणार्थ बॅच रेग्युलर केली नसेल, किंवा बॅचेस लावली नसेल, किंवा मध्ये कुठेतरी येऊन बॅच जॉईन केली असेल, त्यामुळे मार्किंग मध्ये इफेक्ट झाला आहे तुमच्या. मग अशा ठिकाणी आता यावेळेस काय करायला पाहिजे, जे मागच्या वेळेस जे चुका केल्या आपण ते आता परत रिपीट करायला नको. बस एवढंच करायचं आहे. ज्या चुक्या तुम्ही करता त्याला काय करायचं, या सेमिस्टरला इलिमिनेट करायचं. असं तुम्ही चुका जर तुमच्या दुरुस्त करत राहाल तर तुमच्या रिझल्ट मध्ये तुम्हाला भरपूर काही इम्प्रुव्हमेंट पाहायला भेटेल. जसं की मागच्या वेळेस तुम्ही वेळेवर अभ्यास केला असेल तर वेळेवर अभ्यास केला जास्तीत जास्त पास होऊ शकतो आपण. 40, 50, 60 मार्क्स घेऊ शकतो जास्तीत जास्त वेळेवरच्या अभ्यासाने. बरोबर आहे. पण जो सुरुवातीपासून अभ्यास करत राहतो व्यवस्थित, त्याचे मार्क्स तुम्ही पहा, त्याचे मार्क्स 90+ 100 पर्यंत पोहोचतात. म्हणून यावेळेस काय करायचं, तो सुरुवातीपासून प्रॅक्टिस करत राहायची. लक्षात, थोडं 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 टेस्ट द्यायच्या बॅचच्या, है की नाही. आपण प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट घेतो, मग काय होतं त्या टेस्टच्या बाजूने तो चॅप्टर प्रिपेअर होऊन जाते आपलं. आपण काय करतो, टेस्ट म्हणजे सुट्टी, बॅचला येत नाही आपण. आपल्याला वाटतं की आपण वाचलो, टेस्ट द्यायचं काम नाही पडलं. पण ते जे तुम्ही वाचलो जे म्हणत आहे त्यात तुम्ही फसले. तुम्ही टेस्ट दिली नाही म्हणजे अभ्यास नाही केला, मग तेच पेंडिंग राहते तसं शेवटपर्यंत. पण तुम्ही टेस्ट देत राहिले तर तुमचा अभ्यास थोडा 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 होत राहतो. लक्षात. यावेळेस जे मागच्या वेळेस ज्या चुका केल्या ते यावेळेस करू नका. बॅच रेग्युलर करा, दिलेलं काम रोजचं रोज घरी जाऊन करा. ठीक आहे, निराश होऊ नका. रिझल्ट खराब लागला म्हणजे तुमची गुणवत्ता फार कमी आहे अशातला भाग नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला कितीतरी उदाहरण देऊ शकतो का फर्स्ट सेम मध्ये जे बॅकलॉगचे पोरं होते, फर्स्ट सेम मध्ये आता शिवांग तिवारी नावाचा मुलगा आहे. ठीक आहे, त्याला प्रोग्राम मध्ये बोलवल्यानंतर तो सांगेलच. फर्स्ट सेम मध्ये त्याचा इंग्लिश सुद्धा बॅक होता. काय बॅक होता, इंग्लिश सब्जेक्ट सुद्धा बॅकलॉग मध्ये होता शिवांग तिवारीचा. देन ही कम्स टू मी, तो माझ्याकडे आला, आणि माझ्याकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा बदलाव पाहायला भेटला. माझ्या सब्जेक्ट मध्ये 90+ मार्क्स तर घेतलेच, पण टॉप स्कोरर बनून टॉप कॉलेजमध्ये गेला. SP सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, टॉप सेकंड कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली. आय थिंक 95 पॉईंट समथिंग पर्सेंटेजचा त्याचा ऍग्रिगेट होता. तेव्हा त्याला ते टॉप सेकंड कॉलेज भेटलं, आणि तिथून इंजिनिअरिंग करून त्यांनी IAS ची एक्झाम दिली, आणि तो आज IAS आहे सर्वात कमी वयाचा. 23व्या वर्षी तो IAS झाला. लक्षात. तर अशी कितीतरी स्टोरी मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून तुम्हाला म्हणत आहे की निराश होऊ नका. रिझल्ट चांगला लागला नसेल तर निराश होऊ नका. त्या रिझल्ट मधून शिका. त्या रिझल्ट कसा लागला, खराब लागला तर काऊन लागला, कमी लागला तर काऊन लागला, किंवा चांगला लागला तर याच्यापेक्षा मी चांगला आणखी कसं करू शकतो, याच्या मागे लक्ष द्या. आता गव्हर्नमेंटचा रिझल्ट लागायचा आहे, पण तुम्हाला सुद्धा हे कॉमन इन्स्ट्रक्शन आहे का रिझल्ट खराब लागला तर काऊन खराब लागला कारण शोधा आणि ती दुरुस्त करा. ठीक आहे, रिझल्ट चांगला लागला तर आणखी याच्यापेक्षा चांगला कसा आणू शकतो याचा विचार करा. काही मुलं काय करतात, रिझल्ट चांगला लागला नाही बस तिथेच डिमोटिवेट होऊन तिथेच बसून जातात, नाराज होतात, रडतात, पडतात, हे ते जे काय असेल ते. बट ते सोल्युशन नाही त्यावर. ते सोल्युशन आहे का,
रिझल्ट खराब लागला, तुम्ही रडत बसले किंवा तुम्ही काय सर्व करणं सोडून दिलं, याच्यापासून फायदा काय झाला? तुमचा नेक्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट खराब होऊन जाईल. अलग लक्षात. म्हणून रिझल्ट कसाही लागो, तुम्ही सर्वांनी जे आहे तुमच्या रिझल्ट मध्ये इम्प्रुव्हमेंट कसं करता येईल याचा विचार करा. रिझल्ट खराब लागला तर इम्प्रुव्हमेंट कसं करते, रिझल्ट ऍव्हरेज लागला त्याच्यात इम्प्रुव्हमेंट कसं करता येईल, रिझल्ट चांगला लागला तर आणखी चांगला रिझल्ट कसा आणता येईल याचाच विचार करा. लक्षात. झालेल्या चुका काढा. तुम्ही झालेल्या चुका जर सॉर्ट आउट केल्या की नाही तुमच्या, तर तुमच्या रिझल्ट मध्ये ऑटोमॅटिकली इम्प्रुव्हमेंट होते. लक्षात. तर मी तुम्हाला आणखी एकदा समजून सांगतोय का, कुठल्याही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असेल तर काय करायचं आहे, रोज त्या सब्जेक्टला जॉईन करा प्रॉपरली, आणि जेवढं शिकतो आपण रोज तेवढं घरी जाऊन 5-10 मिनिटात काय करा, रिवाइज करा. बस तेवढं जरी केलं ना तुम्ही, तर काहीच एफर्ट लावायचं काम पडत नाही. लक्षात घ्या. ओके. चला, तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये बेटा आपण सर्व फॉर्म्युलीज संपवले आणि रूल सुद्धा संपवले. आज आपण जाणार आहोत आता एक्झाम्पल कडे. तर हेडिंग द्या बेटा सर्वांनी, एक्झाम्पल्स. यस, कमी. आणि लोकसंख्या का बरं एवढी कमी आज? आज काय सॅटरडे आहे का? हा, बरोबर आहे. सॅटरडे संडे हे पण एक चुकामध्ये ऍड करून घ्या तुमच्या. सॅटरडे संडे बॅग उचलली, चाललं घरी. मला सांगा, आपण जातो 2 दिवसासाठी घरी, 4 दिवस डिस्टर्ब होते आपले. तिकडून आल्याबरोबर लगेच कामी लागत नाही आपण. त्याच्यामुळे सॅटरडे संडे जे घरी जाणारे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे का, तुम्ही सॅटरडे संडे अभ्यासात काम या ना. सुट्टी आहे ना, तर त्या दिवशी पूर्ण पेंडिंग वर्क आठवड्याभरचं कम्प्लीट करा. सॅटरडे संडे त्याच्यासाठी वापरा. सॅटरडे संडे बॅग उचललं, चाललं घरी, त्याचा परिणाम पूर्ण तुमच्या रिझल्टवर होईल. आणि तुमचा रिझल्टच तुमचं भविष्यातलं इंजिनिअरिंग कॉलेज ठरवणार आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेज जर भेटलं नाही, तर तुम्ही तुमच्या बेरोजगारच्या लिस्ट मध्ये सामील व्हाल. टॉप इंजिनिअरिंग कॉलेज जर भेटलं तुम्हाला, तर बिलकुल रिलॅक्स्ड प्लेसमेंट होऊन जाते तुमचं, बिंदास्त टॉप कंपनीज मध्ये. आणि जे आपल्या दिमागात सध्या आहे इमॅजिन करून आपण, सेम तसंच होईल तुमच्यासोबत. पण त्यासाठी ते कॉलेज तुम्हाला पकडावं लागेल, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस. लक्षात. चला, तर बेटा आज आपण स्टार्ट करूया एक्झाम्पल्स. तो होप सर्वांनी फॉर्म्युलीज प्रिपेअर केले असतील. येस ऑर नो? आता सर्व काही डिपेंडंट आहे कशावर? आपल्या फॉर्म्युलीजवर. मेथड्स तर बेटा मी तुम्हाला प्रत्येक मेथड मध्ये हिंट देईल, ट्रिक देईल, कसं सॉल्व्ह करायचं त्याची एक सोपी पद्धत सांगेन. पण महत्वाचं आहे, फॉर्म्युली तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. फॉर्म्युली तुमचे क्लिअर पाहिजे. लक्षात. बाकी सर्व मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जे आहे तुमच्या समोर मांडेल. तुम्हाला कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये अडचण जाणार नाही जर तुमचे फॉर्म्युलीज काय असतील, क्लिअर असतील तर. महत्वाचं आहे तुमचे फॉर्म्युली काय असले पाहिजे बेटा, क्लिअर असले पाहिजे. ठीक आहे. तर आता मी इंटिग्रेशनला काय केलं बेटा, टाईप वाईज त्याला तोडलेलं आहे. तसं तर आपल्या सिलेबस मध्ये तुम्हाला 4च मेथड दिसत असेल. ठीक आहे. पण ते 4 मेथड नसून टोटल 12 मेथड आहे. किती मेथड आहे? 12 मेथड. म्हणून ते इंटिग्रेशनला काय करू बेटा आपण, इंटिग्रेशनला काय करू आपण, टाईप वाईज ब्रेकडाऊन करू. मग आपण टाईप मध्ये जर इंटिग्रेशनला जर ब्रेकडाऊन केलं तर काय होईल, आपल्याला प्रत्येक टाईप कसा ओळखायचा, प्रत्येक प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं याची आयडिया चांगली क्लिअर होईल. ओके. म्हणून मी इंटिग्रेशनला काय केलं, 12 टाईप मध्ये डिवाइड केलं. पेपरमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे किंवा सिलेबस मध्ये म्हटलेलं आहे 4च टाईप म्हटलेलं आहे. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आणि कंपोजिट इंटिग्रेशन. 4च टाईप दिलेलं आहे. पण ते 4 नसून टोटल किती टाइप्स आहेत? 12 टाइप्स. ओके. तर मग आपण त्याला काय करू, एक एक टाईप व्यवस्थित क्लिअर करू. प्रत्येक टाईप कसं ओळखायचं, कसं सॉल्व्ह करायचं ते आपण हिंट देऊ तुम्हाला. ओके. राईट डाऊन. टाईप 1. तर टाईप 1 मध्ये जे स्टार्ट करणार आहे बेटा आपण, that type 1 is simple integration. नावातच आहे बेटा सिंपल इंटिग्रेशन. म्हणजे आपल्याकडे जे फॉर्म्युलीज अवेलेबल आहे ते फॉर्म्युलीज आपल्याला काय करायचे आहे बेटा, यूज करायचे. ओनली फॉर्म्युलीज यूज करायचे आपल्याला,
त्याला म्हणतो आपण टाईप 1 सिंपल इंटिग्रेशन. आता सिंपल इंटिग्रेशन मध्ये काय करणार आपण, एक छोटी ऍडजस्टमेंट करणार, फॉर्म्युलीज यूज करणार. आपल्याकडे जे रूल्स आहे, कोणता रूल आहे, सम ऑर डिफरन्स रूल, सेपरेट करणार, सेपरेट करून प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणार. ओके, राईट डाऊन. टाईप 1, प्रत्येक टाईप मध्ये आपण एक छोटी छोटी नोट लिहिणार. त्या टाईप मध्ये आपण काय करणार आहोत, राईट डाऊन. इन दिस टाईप the problems are solved by using in this type the problems are solved by using simple formulas, by using simple formulas and simple adjustment. Simple formulas and simple adjustment and simple adjustment. फर्स्ट ऑफ, तर या टाइप मध्ये आपल्याला काय करायचंय बेटा, फक्त सिंपल फॉर्म्युलीज यूज करायचे आणि सिंपल ऍडजस्टमेंट यूज करायचंय. सिंपल ऍडजस्टमेंटनी, सिंपल फॉर्म्युलीजनी काय होऊन जातील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. तर हा जो टाइप आहे, या टाइप मध्ये जो एक्झाम्पल प्रेझेंट असतो पेपर मध्ये, ते किती मार्क्स साठी असतो, 2 मार्क्स साठी. जे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत ते 2 मार्क्स साठी असतात, आणि जे मेथड्स वर डिपेंडेंट आहे ते किती मार्क्स साठी असतात, 4 मार्क्स साठी. तर सर्वात जास्त वेटेज जे आहे आपल्या सिलेबस मध्ये याच चॅप्टरला आहे, कोणता, इंटिग्रेशन, इनडेफाइनाइट इंटिग्रेशन. ओके, सो राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 1. पहा क्वेश्चन कसे असतात बेटा, इव्हॅल्युएट integration of x to the power a to the power x, e to the power x plus a to the power a whole dx. हा क्वेश्चन पेपर सेटरचा एवढा फेवरेट आहे की प्रत्येक 1-2 सेमिस्टर नंतर हा क्वेश्चन रिपीट होतो. पेपर सेटरचा एकदम फेवरेट क्वेश्चन आहे हा, कारण बरेच स्टुडंट याच्यामध्ये रूल्स लावताना चुकतात. ओके, लक्ष द्या. जसं आपल्याला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये काय करायला सांगायचं बेटा, फाइंड dy बाय dx. तर आपण डिफरन्शिएट करायचो गिवन इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू x. तर इथे dy बाय dx नाही काढायचं, इथे काय म्हटलंय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन. हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करते बेटा, इंटिग्रेशन, आणि dx काय रिप्रेझेंट करते, विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपला व्हेरिएबल कोण आहे, x, बाकी सर्व कॉन्स्टंट. आपला व्हेरिएबल कोण आहे, फक्त x, बाकी सर्व कॉन्स्टंट. ए बी सी डी हे सर्व काय आहे, कॉन्स्टंट, एक्सेप्ट x. कारण की dx आहे, dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपला व्हेरिएबल कोणता राहील, x. तर सोल्युशन मध्ये काय म्हणायचं बेटा, गिवन एक्झाम्पलला आय म्हणायचं. आय स्टँड फॉर इंटिग्रेशन, आय स्टँड फॉर इंटिग्रेशन. तर कुठलंही एक्झाम्पल सोडवत असताना काही स्टेप्स फॉलो करायचे, जे मी सांगतो आहे. पहिली स्टेप, सर्वात पहिले विचार करायचा, पूर्ण टर्म साठी डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे का. पूर्ण टर्म साठी कम्प्लीट, एक्स टू दी पॉवर ए टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर एक्स, ए टू दी पॉवर असा कोणता फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, नाही. सर्वात पहिला टास्क, कम्प्लीट फॉर्म्युला अवेलेबल आहे का, आहे का, नाही. सेकंड टास्क, सेपरेट करू शकतो का, यस ऑर नो, यस. का बरं, कारण सम ऑर डिफरन्स रूल काय म्हणतो, जर प्लस किंवा मायनस साइन असेल तर काय करू शकतो आपण, सेपरेट करू शकतो. तर चला सेपरेट करूया. याला कसं सेपरेट करता येईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर ए विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ ए टू दी पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ e to the power x with respect to x, integration of a to the power a with respect to x. ठीक आहे, चला आता माहित पडेल का तुमच्यापैकी किती लोकांनी फॉर्म्युलीज प्रिपेअर केले. तुमच्याच कडून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहे, फक्त टेक्निक मी देणार आहे. चला, कोण सांगेल बेटा तुमच्यापैकी एक्स टू दी पॉवर ए ला कोणता फॉर्म्युला लागेल, आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल आहे का. आताच बोललो आपण, आपला व्हेरिएबल कोण आहे,
एक्स, बाकी सर्व कॉन्स्टंट. तर एक्सच्या पॉवर मध्ये काय आहे? ए म्हणजे काय? कॉन्स्टंट. तर एक्स टू दी पॉवर कॉन्स्टंट कोणता फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? सांगा. यस ऑर नो? यस, व्हेरी गुड. एक्स टू दी पॉवर एन. कुठला फॉर्म्युला आहे बेटा? एक्स टू दी पॉवर एन. काय असते एक्स टू दी पॉवर एन? प्लस सी. नाही तर लिहून टाकाल बेटा एन एक्स टू दी पॉवर एन मायनस वन. हे काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन वेगवेगळं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता तर एक्स टू दी पॉवर एन साठी फॉर्म्युला आहे. तर एक्स टू दी पॉवर एन ऐवजी काय आहे बेटा इथे? ए. बरोबर आहे. तर एक्स टू दी पॉवर कॉन्स्टंट, एक्सच्या पॉवर मध्ये जर कुठला कॉन्स्टंट असेल तर रूल कोणता लावायचा बेटा? पॉवर प्लस वन अपॉन पॉवर प्लस वन. काय करायचं? पॉवर मध्ये वन ऍड करायचा आणि तोच कुठे लिहायचा? डिवाइड मध्ये लिहायचा आहे. तर सांगा बेटा पॉवर काय इथे? ए. तर पॉवर प्लस वन ए प्लस वन अपॉन ए प्लस वन. आणि इंटिग्रेशन काढल्यानंतर इंटिग्रेशनचं साईन लिहायचं नाही आणि डीएक्स लिहायचं नाही. मग आता काही लोकांचं म्हणणं असं असेल का सर प्लस सी का बरं नाही लिहिलं तुम्ही? बरोबर आहे की नाही? तर प्लस सी जे आहे, सी काय? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर सर्व इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर शेवटी काय लिहायचं? प्लस सी. प्रत्येकात प्लस सी प्लस सी प्लस सी लिहायचं नाही. हा फॉर्म्युला आहे प्रत्येकाचा प्लस सी. पण इंटिग्रेशन करत असताना प्लस सी फक्त एकचदा लिहायचं आपल्याला ऍट द एंड, सर्व इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर. ठीक आहे, चला नेक्स्ट. ए टू दी पॉवर एक्स फॉर्म्युला अवेलेबल आहे का? कोण सांगेल? हा, वेदिका. ए टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए. ए टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काय? ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा कॉमन फॉर्म्युले भेटतील दोन्ही गोष्टी आठवा, डेरिव्हेटिव्ह आठवा आणि इंटिग्रेशन आठवा, म्हणजे चुका होणार नाही. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला इंटिग्रेशन काढायचं. मग आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लिहायचं. प्लस ई टू दी पॉवर एक्स फॉर्म्युला अवेलेबल आहे का? यस, सर्वात कठीण फॉर्म्युला ई टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रेशन ई टू दी पॉवर एक्स. आता टास्क काय? ए टू दी पॉवर ए अवेलेबल आहे का? नाही. ए टू दी पॉवर ए शिकलो आहे का बेटा आपण? नाही. आपण शिकलेला आहे ए टू दी पॉवर एक्स शिकलेला आहे, एक्स टू दी पॉवर एन शिकलेला आहे. येस ऑर नो? पण ए टू दी पॉवर ए शिकलो आहे का आपण? नाही. मग विथ रिस्पेक्ट टू काय? एक्स. म्हणजे व्हेरिएबल कोण आहे? एक्स. एक आहे आणि हे पॉवर मधलाही एक आहे कॉन्स्टंट. म्हणजे पूर्ण टर्म काय झाली? तर आपण शिकलोय बेटा कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन. अरे कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन, के चा इंटिग्रेशन के. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या, बरेच लोक इथे काय लिहून टाकतात? झिरो. कारण ते काय काढत आहे? डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते? झिरो. तर ए कॉन्स्टंट आहे, पॉवर मध्ये ए कॉन्स्टंट आहे, पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. आपला व्हेरिएबल आहे का तिथे एक्स? आपला व्हेरिएबलच नाही आहे का? व्हेरिएबल नाही. तर पूर्ण टर्म काय झाली? ही कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन काय असते बेटा? कॉन्स्टंट इंटू एक्स. तर ए टू दी पॉवर ए चा इंटिग्रेशन काय होईल बेटा? ए टू दी पॉवर ए इंटू एक्स. समजलं? लक्षात घ्या, कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन काय होतो? कॉन्स्टंट इंटू एक्स. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होते बेटा? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलं होतं बेटा? ए टू दी पॉवर ए चा डेरिव्हेटिव्ह किती लिहिला होता डायरेक्ट? कारण की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो. पण कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन झिरो होत नाही. कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन काय होतो? कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन होतो कॉन्स्टंट इंटू एक्स. तर कॉन्स्टंट काय? ए टू दी पॉवर ए. तर ए टू दी पॉवर ए चा इंटिग्रेशन ए टू दी पॉवर ए इंटू. सर्व इंटिग्रेशन रिमूव्ह झालं का? येस ऑर नो? प्लस सर्व इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर काय करायचं? प्लस सी लिहायचं. समजलं का? यस ऑर नो? ओके, नोट डाऊन. तर सध्या आपण एकदम इझी ऍव्हरेज एक्झाम्पल मध्ये आहोत, 2 मार्क्स मध्ये. ओके, हळूहळू आपण डिफिकल्टी लेवल वाढू. पण तुम्हाला डिफिकल्टी लेवल वाढत आहे असं वाटणार नाही. फक्त तुम्ही बेसिक पासून प्रेझेंट राहा. जसं आज जे लोकसंख्या पाहतो आहे मी, फार कमी आहे.
असं जर तुम्ही बॅच कराल, कधी प्रेझेंट कधी ऍबसेंट, तर मला नाही वाटत बेटा तुम्ही या सब्जेक्ट मध्ये चांगला स्कोअर कराल. जे स्टुडंट रेग्युलर राहतील त्यांचा स्कोअर तुम्हाला चांगला दिसेल. आपल्या बॅच मध्ये आताच रिझल्ट लागलेला आहे MSBTचा. पाहून घ्या, जे लोक रेग्युलर आहे त्यांचे मार्क्स पहा, किती सुंदर मार्क्स आहे. बता बेटा, कोई डाऊट? एक्झाम्पल समजलं? एक्सच्या पॉवर मध्ये जर कुठलंही कॉन्स्टंट असेल तर कोणता रूल लावायचा? एक्स टू दी पॉवर n. आणि ओनली कॉन्स्टंट असेल तर मग कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन काय राहील बेटा? इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट इंटू एक्स प्लस सी. मग तो कॉन्स्टंट काही राहू शकतो. लक्षात, गरजेचं नाही कॉन्स्टंट म्हणजे 1 2 3 4च असलं पाहिजे. ABCD पण काय बेटा आपले कॉन्स्टंटच है, एक्सेप्ट एक्स. एक्स छोड़ के सारे जो भी वेरिएबल्स रहेंगे उसे हम लोग क्या बोलेंगे? कांस्टेंट. ABCD XYZ. तो एक्स छोड़ के सिर्फ कौन सा बेटा? एक्स छोड़ के, क्योंकि विथ रिस्पेक्ट टू क्या है? एक्स. तो विथ रिस्पेक्ट टू एक्स है तो एक्स छोड़ के बाकी सारे जो कॉन्स्टेंट्स है, वेरिएबल्स है, अल्फाबेट्स है, वो हम क्या बोलेंगे बेटा? कांस्टेंट ही बोलेंगे. ओके, तो प्रॉब्लम समझ में आया? तो क्या कर गया बेटा हमने? ओनली सम और डिफरेंस रूल का इस्तेमाल किया, प्लस माइनस साइन इंटीग्रेशन को क्या किया? सेपरेट किया, और हमारे पास जो फॉर्मूलीज अवेलेबल है उसको हमने क्या किया? अप्लाई किया. समझ में आया बेटा? यस और नो? अगर आपके पास फॉर्मूलीज नहीं है तो इट इज वेरी डिफिकल्ट फॉर यू टू सॉल्व ए सिंगल एग्जाम्पल. आप एक भी एग्जाम्पल सॉल्व नहीं कर पाएंगे. इसलिए मैं वापस रिपीट कर रहा हूं, जिन्होंने फॉर्मूलीज नहीं किए होंगे एटलीस्ट आज तो भी फॉर्मूलीज प्रिपेयर कर लो. ओके, राइट डाउन. एग्जाम्पल नंबर सेकेंड. एग्जाम्पल नंबर सेकेंड. Evaluate integration of x to the power e plus e to the power x plus e to the power e whole dx. ये कॉमनली आस्क एग्जाम्पल्स है, बिकॉज इसमें बेटा बच्चे मिस्टेक्स करते हैं. 2 मार्क्स की क्वेश्चन है, बट हमेशा पूछे जाते हैं ये क्वेश्चंस. तो सबसे पहला क्वेश्चन खुद को क्या करना है बेटा? कि कंप्लीट फॉर्मूला अवेलेबल है क्या? है क्या बेटा कंप्लीट फॉर्मूला अवेलेबल? यस और नो? तो हमारे पास कंप्लीट फॉर्मूला अगर अवेलेबल नहीं है तो हम सोचेंगे कि हम इसे सेपरेट कर सकते हैं क्या. तो बताइए बेटा, सेपरेट कर सकते हैं क्या? यस. क्यों? क्योंकि प्लस साइन है. प्लस माइनस साइन है तो हम लोग इंटीग्रेशन को क्या कर सकते हैं? सेपरेट कर सकते हैं. ओके, तो अगर प्लस माइनस साइन है तो ही हम लोग इंटीग्रेशन को सेपरेट कर सकते हैं. फॉर एग्जाम्पल, इंटीग्रेशन ऑफ एक्स टू द पावर ई विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटीग्रेशन ऑफ ई टू द पावर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटीग्रेशन ऑफ ई टू द पावर ई विथ रिस्पेक्ट टू एक्स. तो क्या किया बेटा हमने? प्लस माइनस साइन इंटीग्रेशन को क्या कर दिया? सेपरेट कर दिया.
अब सेपरेट करने के बाद रोल आता है फॉर्मुलीज का। तो बताओ x टू दी पावर ई मतलब कांस्टेंट है, यस और नो बेटा? मैंने आपको अभी बताया कि हमारा वेरिएबल कौन है, सिर्फ x, बाकी सब कांस्टेंट। तो x टू दी पावर ई मतलब x टू दी पावर कांस्टेंट। तो x टू दी पावर कांस्टेंट है तो कौन सा रूल लगेगा बेटा? x टू दी पावर n रूल लगेगा। तो x टू दी पावर n रूल क्या बोलता है? n प्लस वन अपॉन n प्लस पावर प्लस वन अपॉन, है हमारे पास रूल। तो x के पावर में कोई भी कांस्टेंट हो, आप रूल कौन सा लगाएंगे बेटा? x टू दी पावर n। आलं का लक्षात? एक्सच्या पॉवर मध्ये कुठलाही कॉन्स्टंट असेल तो रूल कोणता लावायचा? एक्स टू दी पॉवर n। तर लावा बेटा रूल एक्स टू दी पॉवर ई ला एक्स टू दी पॉवर n प्लस वन अपॉन n प्लस वन म्हणजेच पॉवर प्लस वन अपॉन पॉवर प्लस वन। आता ई मध्ये वन ऍड करू शकतो का आपण? अरे ई मध्ये वन ऍड करू शकतो का? म्हणून त्याला तसंच ठेवून द्यायचंय, लक्षात। नेक्स्ट ई टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर एक्स अवेलेबल आहे का? यस। ई टू दी पॉवर एक्स चा इंटिग्रेशन ई टू दी पॉवर एक्स। ई टू दी पॉवर ई अवेलेबल आहे का? नो। ई टू दी पॉवर ई अवेलेबल आहे का? नाही। मग ई कॉन्स्टंट आणि पॉवर ई पण कॉन्स्टंट, पूर्ण टर्म कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स, कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स, पूर्ण इंटिग्रेशन काढून झाल्यावर काय लिहायचं? प्लस सी, दॅट्स इट। व्हॉट इज इम्पॉर्टंट? फॉर्म्युलीज। ओके, लक्षात घ्या, फॉर्म्युलीजचा इम्पॉर्टन्स समजून घ्या। ज्यांनी फॉर्म्युलीज केले नसेल त्यांनी आजच्या आज फॉर्म्युली करा। इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट, कॉन्स्टंट इंटू एक्स प्लस सी। तर सुरुवातीला मी समजण्यासाठी लिहितोय, पण काही दिवसानंतर आपण फुल्ली प्रॅक्टिस झाल्यानंतर हे लिहायची आवश्यकता पडली नाही पाहिजे, ठीक आहे? वारंवार ते फॉर्म्युलीज आपल्या डोळ्यासमोरून गेले पाहिजे, वारंवार लिहित राहायचं। एक वेळ असं येईल का तो फॉर्म्युला कधीच तुम्हाला परत पाहायचं काम नाही पडलं पाहिजे, आलं का लक्षात? तर फार सोपा सब्जेक्ट आहे, ठीक आहे? डोक्यातून भूत काढून टाकायचं, डिफिकल्ट मॅथमॅटिक्स टफ हे सर्व डोक्यातून काढून टाका। मी जेवढं सांगतो तेवढं करा, आणि तुमच्यासाठी हा सब्जेक्ट जर सोपा नाही झाला तर मला म्हणा, ठीक आहे? एकदम सोपा सरळ सब्जेक्ट आहे, फक्त सरळ जावं लागते, ठीक आहे? सरळ जावं लागते, काही शॉर्टकट नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही जर शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला तर मग सब्जेक्ट डिफिकल्ट जाईल तुम्हाला। जसं आज प्रेझेंट कितीतरी म्हणजे 50% लोक आज प्रेझेंट नाही असं म्हटलं तरी चालते। 50% स्टुडंट आज ऍबसेंट आहे, आणि प्रत्येक सॅटर्डे संडेचीच परिस्थिती ही असते, लक्षात? ते असं होता कामा नये। असं कराल तुम्ही, आपण सॅटर्डे संडेच तर बॅच जास्त वेळ घेतो, पण तिथेच तुम्ही ऍबसेंट राहाल तर मग तुमचा महत्वाचा पोर्शन सुटून जाईल। राहिला प्रश्न आता घरी जाण्याचा येण्याचा, झाला आता फर्स्ट सेम नाही, आता हे आता तुम्ही नवीन नाही, आता तुम्ही यूज टू होऊन जायला पाहिजे, लक्षात? सॅटर्डे संडे हे तुमच्या पेंडिंग वर्क साठी वापरा। आठवड्याभरचं काय राहिलेलं आहे आपलं? काही प्रॅक्टिकल्स राहिले का? काही सबमिशन राहिलं का? मग एक काम करायचं, आठवड्याभरचे मॅथमॅटिक्सचं काय झालं बॅच मध्ये, त्याचे पूर्ण प्रॉब्लेम डबल सोडून पाहायचे, ही ऍक्टिव्हिटी करावी लागते। तुमच्या शेड्यूल मध्ये हे सर्व काही आहेच नाही। तुमच्या शेड्यूल मध्ये सॅटर्डे संडे जसे आयटी वाले किंवा मग जसे फुल्ली सेटल जे लोक आहेत ते कसे सॅटर्डे संडे वीकेंड एन्जॉय करतात, तसं तुम्ही करता। ते सेट झालेले आहे सर्व, जे वीकेंड सेलिब्रेट करत आहे ते काय आहे? ते सेट झालेले लोक आहे। आपण सेट कुठं आहोत? अलग लक्षात, आपण सेट कुठं आहे? आपल्याला तर अजून सेट व्हायचं आहे। मग त्यासाठी जर आपण आज मेहनत नाही करू तर आपण सेट कसं होऊ? त्या लोकांनी आज इथे ती मेहनत केली तेव्हा तिथे ते आता आनंद घेत आहे सर्व गोष्टींचा, अलग लक्षात? तुम्ही आताच वीकेंड एन्जॉय करता, सॅटर्डे संडे आला, अरे जमलं, बॅग उचलली चालले घरी, बॅग उचललं चाललं फिरायला। हे वय नाहीये, हे वय तुमचा अभ्यास करायचा आहे, करिअर सेट करायचं आहे। मी त्या दिवशीच सांगितलं तुम्हाला की हे वय कोइन्सिडेंटली दोन गोष्टीचं आहे, एक करिअर घडवण्याचं आणि बिघडण्याचं। कोइन्सिडेंटली सारख्याच टाइमला आलेला आहे, अलग नाही लक्षात? आपल्याला बिघडण्याचं आणि करिअर बनवण्याचं जे वय आहे ते कोइन्सिडेंटली सारखंच आहे। आता महत्वाचं आहे तुम्हाला काय करायचंय, लक्षात?
बिघडायचं आहे का करिअर बनवायचं आहे? 5 वर्षाची मेहनत आहे इथून. किती? 5 वर्षाची. हे तर आपलं फर्स्ट इयर आता संपण्यातच आलं समजून चला. 4 महिन्याची गोष्ट आहे. सेकंड इयर, थर्ड इयर हे 2 वर्ष आणि इंजिनिअरिंगची डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटते ती 3 वर्ष. 5 वर्ष जर तुम्ही चांगला स्ट्रगल केला, आणि 5 वर्षाचा जर स्ट्रगल नाहीच आहे, 2 वर्षाचं स्ट्रगल आहे. जर तुम्ही 2 वर्ष स्ट्रगल करून टॉप पर्सेंटेज मिळवले आणि तुम्ही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले, तर तिथे तुम्हाला एफर्ट लावायची बिलकुल गरज नाहीये. कॉलेजेस एफर्ट लावते तुमच्या प्लेसमेंटसाठी. आलं का लक्षात? त्याच्यामुळे महत्वाचं आहे हे डिप्लोमा. डिप्लोमा तुमचा करिअर पॉइंट आहे. आता तुम्हाला या वयात बिघडायचं आहे का करिअर बनवायचं आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. आलं लक्षात? जो व्यवस्थित खंबीर राहिला, जो स्वतःवर कंट्रोल ठेवलं, ज्यांनी पेशन्स ठेवले, तर तोच समोर चालून सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. ज्याच्यात पेशन्स नाहीये, ज्याला लगेच मौज मस्ती पाहिजे आहे, तर मग तुम्हाला नक्कीच समोर चालून खूप अडचणी जाणार आहे. बाकी पहा, आता मी जेवढ्या लोकांना सांगतोय एवढे सर्व लोक ऐकतील असं गरजेचं नाहीये, पण काही लोकांनी जरी ऐकलं तरी जे मी काही बोलतोय हा माझा टाइम वेस्ट नाही जात आहे असं मी गृहीत धरतो. मी का बरं बोलतो बॅच मध्ये? M2 शिकवतच करिअर कडे येतो. M2 शिकवतच तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये घुसून जातो. M2 शिकवतच तुमच्या फॅमिलीत घुसून जातो, आहे की नाही? त्याची तर फीस काही देत नाही तुम्ही मला, M2 चीच फीस देता. पण मला वाटते का M2 सोबत सोबत हे खूप महत्वाचं आहे. M2 तर महत्वाचं आहेच आपला, पण M2 सोबत सोबत हे जे मी तुम्हाला सांगतो आहे ते खूप महत्वाचं आहे. कालच मी इव्हनिंग बॅच मध्ये सांगितलं का तुम्ही एका पतंगीप्रमाणे आहे. पतंग मीन्स काईट. काईट माहितीये की नाही? कधी उडवतो आपण हे? तसं काही नाही. जेव्हा मन वाटलं तेव्हा उडू शकता तुम्ही. असं काही नाही का संक्रांतीलाच उडवलं पाहिजे. हे तुम्ही आहे, हे तुम्ही आहे. तुम्हाला आकाशात भर उडायला आवडते, बरोबर आहे की नाही? पण कोइन्सिडेंटली काय केलं जाते, तुम्हाला एक धागा बांधलेला असतो, बरोबर आहे? आणि धागा तुम्हाला वेळोवेळी काय करत राहते? ओढत राहते. तुम्हाला वाटते ओढत आहे, मागं आणत आहे, बरोबर आहे की नाही? या पतंगीला काय वाटत असेल, हे धागा जे ओढत आहे म्हणजे काय आणत आहे, मला मागे आणत आहे असं वाटतं. पण मला तुम्ही सांगा, हे धागा जे ओढतो आपण, हे मागे आणण्यासाठी ओढतो का प्रॉपर करेक्ट डायरेक्शन देण्यासाठी ओढतो? बरोबर आहे की नाही? जर आपण धागा ओढलाच नाही, सोडतच राहिलो, तर ती पतंग करेक्ट डायरेक्शन मध्ये जाईल का? तर हे धागा म्हणजे तुमचे पॅरेंट्स आहे, आम्ही आहो, टीचर, जे तुम्हाला ओढत राहतो. तुम्हाला वाटते उडू काऊन देत नाहीये फ्रीली? जर हे धागा सोडून दिला तर काय होईल? काय होईल? तुम्ही कोणत्याही डायरेक्शन मध्ये कुठेही उडून जाल आणि एक दिवस नंतर पाहिल्यानंतर कुठे पडून दिसाल? जमिनीवर खाली पडून दिसाल, फाटलेल्या परिस्थितीत. चांगले राहाल का? नाही, फाटलेल्या परिस्थितीत पडून दिसाल. म्हणून तुम्हाला हे धागा जे नाहीसा वाटतो, जे तुमचे पॅरेंट्स लोक टोकतात तुम्हाला, आम्ही टोकतो, हे नाहीस वाटते तुम्हाला. तुम्हाला वाटते उडू काऊन देत नाही आम्हाला, हे काऊन रिस्ट्रिक्शन करत आहे? तर लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला करेक्ट डायरेक्शन मध्ये न्यायसाठी रिस्ट्रिक्शन लावतो. आम्हाला काहीच हरकत नाही सोडून दिलं तर. सोडून दिलं तर आमचं स्थान कमी होऊन जाईल ओढाचं. पण आम्हाला माहित आहे, जर आम्ही हे जर दोरी सोडून दिली तर तुमचं काय होईल? काही दिवसानंतर तुम्ही उडाल, फ्रीली उडाल, जसं पाहिजे तसं उडाल काही वेळ, पण एक वेळ अशी येईल का तुम्ही कुठे पडून दिसाल? जमिनीत पडून दिसाल. म्हणून या धाग्याला रिस्ट्रिक्शन समजू नका, या धाग्याला गायडन्स समजा आणि त्या धाग्याला फॉलो करा. कोणी ओढत आहे ना, तर समजायचं का नाही, प्रॉपर डायरेक्शन दाखवायसाठी ओढत आहे. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे? उडा, तुम्ही किती उडायचं आहे उडा, पण धागा सोबत असला पाहिजे. म्हणजे किती उडलो आपण तरी आपल्याला धोका राहणार नाही. आपल्याला करेक्ट डायरेक्शन मध्ये आणणारा व्यक्ती खाली आहे. ओके, चला राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 2 to the power x into 3 to the power x whole dx.
2 to the power x into 3 to the power x whole dx. आता या टाइप मध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं आहे बेटा का सिंपल फॉर्म्युलीज वापरणार आहोत आणि सिंपल ऍडजस्टमेंट करणार आहे. आता या दोन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काहीच ऍडजस्टमेंट करायचं काम नाही पडलं, कारण आपल्याकडे डायरेक्ट काय होते, फॉर्म्युले होते. पण या प्रॉब्लेम मध्ये आता हा प्रॉब्लेम डिरेक्टली सॉल्व्ह होणार नाही, कारण की बेटा डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे का. 2 to the power x into 3 to the power x असा डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे का, नाही. फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, सेपरेट करू शकतो का, नाही. काही लोक असे करत आहे, मग असे करत आहे. ठीक आहे, तर कॉन्सेप्ट ज्यांचे क्लिअर आहे ते कॉन्फिडेंटली सांगते हो किंवा नाही. त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही तो पहिले असं करते, मी म्हटलं नाही काय, मग म्हणते तो नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही रोज प्रेझेंट राहा, तुम्हाला काहीच एफर्ट लावायचं काम पडणार नाही. मी अजूनही सांगत आहे तुम्हाला, रोज प्रेझेंट राहा. फक्त तुम्ही कोणत्याही माध्यमातून राहा, ऑनलाईन राहा, ऑफलाईन राहा, कशीही राहा. ठीक आहे. आता आपले दोन्ही गोष्टी फेल झाल्या, फॉर्म्युलाही अवेलेबल नाही, सेपरेटही करू शकत नाही. मग आता प्रश्न आहे तिसऱ्या स्टेपचा, जे आपण आतापर्यंत फॉलो केली नाही, ऍडजस्टमेंट. काय, आणि ती ऍडजस्टमेंट अशी करायची आहे का जे आपल्याकडे जे 25 फॉर्म्युलीज अवेलेबल आहे त्यापैकी फॉर्म्युला लागला पाहिजे. बरोबर आहे. आता हे दोन टर्म प्रोडक्ट मध्ये आहे, पोरं प्रोडक्ट रूल लावून टाकतात तिथे. ठीक आहे, तर प्रोडक्ट रूल कुठे आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये, इंटिग्रेशन मध्ये प्रोडक्ट रूल नाही आहे, लक्षात घ्या. मग आता प्रोडक्ट रूल नाही आहे, तर मग कुठली ऍडजस्टमेंट करायची, तर आता याच्यामध्ये एक्सपान्शन फॉर्म्युलीज आहे, लॉज ऑफ इंडायसेस आहे, जे आपले छोटे छोटे बेसिक जे आपण ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे ते इथे कामी येईल. फॉर एक्झाम्पल बेटा, हे दोन टर्म आहेत, दोन टर्म प्रोडक्ट मध्ये आपल्याला हे प्रोडक्ट इलिमिनेट करायचं आहे. तर बेटा a टू दी पॉवर x इंटू b टू दी पॉवर x असेल तर आपण याला असं लिहितो का बेटा, येस ऑर नो. लॉज ऑफ इंडायसेस, येस ऑर नो. आपण शिकलो आहे की नाही बेटा, a टू दी पॉवर m इंटू b टू दी पॉवर m इज इक्वल्स टू ab होल टू दी पॉवर m. काय, लॉज ऑफ इंडायसेस. किंवा a इंटू b होल टू दी पॉवर m असेल तर a टू दी पॉवर m इंटू b टू दी पॉवर. सिमिलरली बेटा a टू दी पॉवर m अपॉन b टू दी पॉवर m असेल तर याला आपण काय लिहू शकतो, a बाय b होल टू दी पॉवर. हे लॉज ऑफ इंडायसेस आहे. बरोबर आहे. a टू दी पॉवर m टू दी पॉवर n काय लिहिता येते बेटा, a टू दी पॉवर m इंटू n. म्हणजे ह्या जे दोन टर्म्स आहे याला एक आपण सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युझिंग लॉज ऑफ इंडायसेस. जसं बेटा a टू दी पॉवर m इंटू a टू दी पॉवर n असेल तर a टू दी पॉवर, म्हणजे दोन टर्मला आपण किती टर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो, एका टर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बेटा a टू दी पॉवर m अपॉन a टू दी पॉवर n काय लिहू शकतो, a टू दी पॉवर, म्हणजे दोन टर्मला आपण एका टर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग एका टर्म मध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर आपल्याकडे एका टर्म साठी फॉर्म्युला अवेलेबल आहे की नाही, येस ऑर नो. तर मग इथे कोणता रूल लावू बेटा आपण, a टू दी पॉवर m इंटू इज इक्वल्स टू a इंटू b टू दी पॉवर m. एक छोटीशी ऍडजस्टमेंट 2 मार्क देईल. तर जसं बेटा इथे 2 टू दी पॉवर x म्हणजेच a टू दी पॉवर m इंटू b टू दी पॉवर m, पॉवर सेम आहे, येस ऑर नो. तर पॉवर सेम आहे तर तुम्ही डायरेक्ट बेसचं काय करू शकता, प्रोडक्ट करू शकता. 2 इंटू 3 टू दी पॉवर x लिहू शकता असं. a टू दी पॉवर m इंटू b टू दी पॉवर m ला काय लिहिता येईल बेटा, a b टू दी पॉवर m. तर 2 टू दी पॉवर x इंटू 3 टू दी पॉवर x ला काय लिहिता येईल, 2 इंटू 3 टू दी पॉवर x. आणि 2 3 जा. आता बेटा 6 काय आहे, कॉन्स्टंट, x काय व्हेरिएबल. तर कॉन्स्टंट टू दी पॉवर व्हेरिएबल साठी आपल्याकडे कुठला फॉर्म्युला अवेलेबल आहे का रे बेटा, कोणता आहे, a टू दी पॉवर x चा इंटिग्रेशन a टू दी पॉवर x डिवायडेड बाय लॉग a काय कॉन्स्टंट, x काय व्हेरिएबल, 6 काय कॉन्स्टंट, x काय व्हेरिएबल. तर a टू दी पॉवर x चा फॉर्म्युला आपण इथे लावू शकतो का आता, येस ऑर नो. तर a टू दी पॉवर x चा इंटिग्रेशन a टू दी पॉवर x अपॉन लॉग a, तर 6 टू दी पॉवर x चा 6 टू दी पॉवर x अपॉन लॉग प्लस c झालं बेटा. एक छोटी ऍडजस्टमेंट 2 मार्क.
हे प्रॉब्लेम पेपर मध्ये आलेले आहेत. लक्षात, एक ऍडजस्टमेंट 2 मार्क आणि सोबत सोबत सायमल्टेनियसली ऍडजस्टमेंट लिहित चला. रिव्हिजनच्या वेळेस लक्षात येत नाही पटकन आपल्या मग. ठीक आहे, कलर पेनचा वापर करा. सोबत सोबत ज्या गोष्टी मी लिहित आहे ते लिहून ठेवा. जेव्हा आपण रिव्हिजनच्या वेळेस बुक घेऊ फक्त डोळ्यासमोर, तर डोळ्यासमोर बुक घेतल्याबरोबर समजलं पाहिजे की इथे काय काय ऍडजस्टमेंट केलं तुम्ही. लक्षात, प्रॉब्लेम वाचायचं कामच नाही पडलं पाहिजे. फक्त ऍडजस्टमेंट पाहून लक्षात आलं पाहिजे का नाही इथे आपण लॉज ऑफ इंडायसिस यूज केलं, 2 टर्मला एका टर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि एका टर्म साठी आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल आहे. अँड न्यू स्टुडंट ज्यांच्याकडे अवेलेबल नाही त्यांनी ऑफिस मधून फॉर्म्युलीची शीट घ्या आणि घरी जाऊन प्रिपेअर करा. ठीक आहे, म्हणजे जुने स्टुडंट आहे तुमच्याकडे ऑलरेडी शीट अवेलेबल आहे फॉर्म्युलीची, आहे की नाही आहे? झाली काय M1 सोबत आहे? ओके, नसेल तर ऑफिस मधून घेऊन घ्या. ठीक आहे, न्यू स्टुडंट किंवा ओल्ड स्टुडंट ज्यांच्याकडे नसेल ऑफिस मधून घेऊन घ्या. त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, एक्सपान्शन फॉर्म्युलीज आहे, लॉगॅरिथम आहे, सर्वच आहे त्याच्यात A to Z. तर पहा आपण सध्या कुठे आहोत बेटा? सिंपल इंटिग्रेशन मध्ये. सिंपल इंटिग्रेशन मध्ये कोणते फॉर्म्युले लावत आहे आपण? सिंपल फॉर्म्युलेज. आणि जर डायरेक्ट सिंपल फॉर्म्युले लागत नसेल तर सिंपल ऍडजस्टमेंट. समजत आहे का? यस ऑर नो? ओके, काही अडचण असेल तर विचारा. न्यू स्टुडंट्स, हे लॉज ऑफ इंडायसिस समजलं सर्वांना? ओके, राईट डाऊन. नंबर 4, हे जे छोटे छोटे एक्झाम्पल्स आहे हे तुम्हाला 2 मार्क्स मिळून देतील बेटा, एक छोटी छोटी ऍडजस्टमेंट करून. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 4, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ x into bracket evaluate integration of x into bracket x minus 1 whole square whole dx. आता आपल्याकडे जे क्वेश्चन्स आहेत ते मांडायचे आहे. सर्वात पहिला क्वेश्चन काय करायचं स्वतःला सांगा? डिरेक्टली पूर्ण टोटल फॉर्म्युला अवेलेबल आहे का? सांगा रे बेटा. नाही. सेकंड क्वेश्चन सेपरेट करू शकतो का? प्लस किंवा मायनस असेल तर काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर मायनस तर आहे पण इथे x into आहे. काय आहे? x into आहे, म्हणजे सेपरेट करता येईल का? नाही. मग आता इंटू आहे ते इथे काही प्रोडक्ट रूल अवेलेबल नाहीये का? फर्स्ट टर्म सेकंड टर्म घेऊन आपण प्रोडक्ट रूल लावू, इथे अवेलेबल आहे का? नाही. आता राहिला प्रश्न थर्ड स्टेपचा, ऍडजस्टमेंटचा. एक्स आपल्याला काय करायचं आहे? इंटू मधून काढायचा आहे. तर एक्स ने मल्टिप्लाय केलं तर इंटू निघून जाईल, येस ऑर नो? पण डायरेक्ट मल्टिप्लाय करता येत नाही कारण की x मायनस 1 होल स्क्वेअर आहे. म्हणजे पहिले आपल्याला तो काय करावा लागेल? होल स्क्वेअर काढावा लागेल. मग होल स्क्वेअर कसं काढायचं रे बेटा सांगा? we have a minus b whole square, a square. आहे का आपल्याकडे रूल? येस ऑर नो? मग आपण a मायनस बी होल स्क्वेअर जर यूज केला तर आपलं जे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे त्याने हे होल स्क्वेअर काय होऊन जाईल? एलिमिनेट होऊन जाईल. तर मी इंटिग्रेशन ऍज इट इज लिहितो, एक्स ऍज इट इज लिहितो आणि ते रूल लावतो a मायनस बी होल स्क्वेअर. a मीन्स x, b means 1, a square minus twice a into b plus b square. a means x, b means 1. So a square minus twice ab plus b square whole dx as it is. करेक्ट? जोपर्यंत आपण इंटिग्रेशन रिमूव्ह करणार नाही तोपर्यंत dx तसंच राहील. ठीक आहे, तर आता बेटा होल स्क्वेअर ब्रॅकेट जो होता तो आपण रिमूव्ह केलं. आता आपण एक्स ने मल्टिप्लाय करू शकतो का? येस ऑर नो? चला मल्टिप्लाय करा. काय होईल सांगा बेटा? एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस एक्स इंटू 2 2x, 2x इंटू एक्स 2x स्क्वेअर, 2x स्क्वेअर वन जा
1 स्क्वेअर 1 एक्स इंटू 1 1 एक्स नाही म्हणायचं एक्स म्हणायचं होल डी एक्स. आता पहा सेपरेट करू शकतो का? यस. सुरुवातीला आपण सेपरेट करू शकत नव्हतो कारण काय होतं प्रोडक्ट होतं. पण आपण सिंपल ऍडजस्टमेंट केली एक एक्सपान्शन फॉर्म्युला लावला एक्सपांड केलं आणि मल्टिप्लिकेशनला इलिमिनेट केलं. मल्टिप्लिकेशनला इलिमिनेट केल्यामुळे फायदा काय झाला आता प्लस किंवा काय आहे मायनस साईन आहे आणि प्लस किंवा मायनस साईन असेल तर आपण इंटिग्रेशन डायरेक्ट काय करू शकतो बेटा इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं सेपरेट. सेपरेट केल्यानंतर आता सांगा कुठला फॉर्म्युला लागेल एक्स क्यूबला. यस मी आधीच सांगितलं बेटा तुम्हाला एक्सच्या पॉवर मध्ये जर कुठला कॉन्स्टंट असेल तो कोणता रूल लावायचा एक्स टू दी पॉवर एन एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. कोणता रूल आहे एक्स टू दी पॉवर एन लावता येईल रूल. सांगा एन म्हणजे काय होईल 3 तर 3 प्लस 1 4 अपॉन 4 2 इंटू एक्स स्क्वेअर 2 काय कॉन्स्टंट कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रेशन काय राहणार एक्स स्क्वेअर ला कोणता रूल लागेल एक्स टू दी पॉवर एन. चला सांगा बेटा एक्सचा इंटिग्रेशन 1 बरोबर आहे की नाही. हा हा चला काही लोक नाही म्हणत आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होते हेच चुका करणार आहे पोरं मी जे सांगत आहे ते एक्सचा इंटिग्रेशन काय लिहितील 1 एक्सचा इंटिग्रेशन 1 नाहीये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. मग एक्सचा इंटिग्रेशन कसं काढायचं तर एक्सचा पॉवर काही नाही म्हणजे काय आहे मग कोणता रूल एक्सचा पॉवर काही नाही म्हणजे काय असतो 1 म्हणजे एक्स टू दी पॉवर एन एन किती होईल 1 1 प्लस 1 2 अपॉन 2. समजलं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 कारण एक्सचा पॉवर काय असतो 1 तर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 2 लक्षात घ्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 हे डिफरन्शिएट करून जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल वेगवेगळं तर चुका होणार नाही. तर डेरिव्हेटिव्हच्या डबल प्रॅक्टिस पाहिजे इंटिग्रेशन साठी कारण डेरिव्हेटिव्ह आहे डिस्टर्ब करायला आपल्याला लक्षात. डेरिव्हेटिव्ह नसतं तर तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन जर माहित असतं तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन सोडवलं असतं. आता तुमच्याकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि एक्सचा इंटिग्रेशन आहे. महत्वाचं आहे का तुमचं डोकं जागेवर असणं की तुम्ही डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करत आहे का इंटिग्रेशन लक्षात. कारण की डेरिव्हेटिव्हचंही काम आहे आता टाईप 2 पासून टाईप 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह सोडवणार आपण सोबत आणि इंटिग्रेशन पण विचार करा किती कन्फ्युजिंग राहील ते. मग ज्याची प्रॅक्टिस चांगली जो अपडेटेड आहे जो रेग्युलर आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही लक्षात. चला समोर सॉल्व्ह करून दाखवा बेटा मला. राईट डाऊन सोल्युशन लेट आय इक्वल टू let I equal to बेटा एफ बटन चालू करा बरं.
डन झालं रे बेटा. डन. काही अडचण कोणाला इथपर्यंत? चला सांगा बेटा काय केलं. एक्स क्यूबचं सांगा इंटिग्रेशन. एक्स टू दी पॉवर असं लिहायची गरज नाही ना. 3+1/3+1 समजते सर्वांना? ओके डायरेक्ट लिहितो बेटा. एक्स क्यूबचा इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर 4/2x². कॉन्स्टंट इंटू फंक्शन ऑफ एक्स. कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रेशन काय राहणार? x². चा इंटिग्रेशन x³/3. एक्स चा इंटिग्रेशन प्लस सी. न्यू स्टुडंट समजलं बेटा? एक्स चा इंटिग्रेशन म्हणजेच एक्स टू दी पॉवर काय 1. एन किती होईल 1. तर n+1 1+1/1+1 1+1 2/2. समजलं का? यस और नो? नक्की. तर महत्वाचं आहे इथे का फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे, सेपरेट पण करू शकत नाही. मग काय ऍडजस्टमेंट करता येईल? तर काय ऍडजस्टमेंट केलं बेटा? इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला लावला. एक्सपान्शन फॉर्म्युला लावल्यामुळे काय झालं? जे प्रोडक्ट होतं ते काय झालं? इलिमिनेट झालं. आणि प्रोडक्ट इलिमिनेट झाल्यानंतर प्लस और मायनस साइन आहे, तर प्लस और मायनस असेल तर आपण इंटिग्रेशन काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. आयडिया क्लिअर होत आहे? यस और नो? करता येईल सॉल्व? चला करा बरं. नेक्स्ट तुम्ही फिफ्थ तुम्ही सॉल्व करा. आणि गरमी होत असेल तर फॅन लावू शकता तुम्ही. मला आता गरमी होऊन राहिली. तुम्ही आंघोळ करून नाही येत का रे? पा आहे का सिमिलर एक्झाम्पल? यस और नो? 1/x इंटू x+2 होल स्क्वेअर. आता इंटू आहे तर इंटू मध्ये आपण सेपरेट करू शकत नाही. मग 1/x नी मल्टिप्लाय केलं असतं, पण x+2 काय? होल स्क्वेअर. तर सर्वात पहिले काय इलिमिनेट करायला लागेल तुम्हाला? होल स्क्वेअर. होल स्क्वेअर इलिमिनेट करायसाठी कोणता फॉर्म्युला रे बेटा? सांगा. a+b होल स्क्वेअर. चला स्टार्ट करा बरं. पाहू किती लोक करेक्ट सॉल्व करू शकतील. x+2 होल स्क्वेअर.
बातें नहीं बेटा, खुद ट्राई करना है। डन। चलो तो देखते हैं बेटा कितने लोगों ने परफेक्ट आंसर सॉल्व किया है, और जिनको प्रॉब्लेम नहीं जमा और जिनको प्रॉब्लेम जमा, दोनों लोगों ने बोर्ड पे कॉन्सन्ट्रेट करना है, ठीक आहे। दोन्ही लोकांनी बोर्डवर लक्ष द्या, ज्यांना जमलं असेल ज्यांना जमलं नसेल, दोन्ही लोकांनी। सर्वात पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला, पूर्ण फॉर्म्युला अवेलेबल आहे का? आहे का? नाही। सेकंड टास्क, सेपरेट करू शकतो का? नाही। थर्ड टास्क, काही ऍडजस्टमेंट करता येईल का? यस, काय ऍडजस्टमेंट करता येईल? आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करता येईल। कुठला बेटा? ए प्लस बी होल स्क्वेअर। काय असते ए प्लस बी होल स्क्वेअर? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर होल डीएक्स। ए मीन्स एक्स, बी मीन्स 2। तर कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? एक्सपान्शन फॉर्म्युला, ए प्लस बी होल स्क्वेअर। आता सिंप्लिफाय करून घेऊ पहिले। 1 by x as it is, x square, बेटा 2 2 जा 4 into x, 4x, बेटा 2 square whole dx as it is, करेक्ट। आता 1 by x नी काय करायचं बेटा? आपल्याला मल्टिप्लाय करायचं। मग 1 by x नी जर तुम्ही x स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं तर x x काय होऊन जाईल? काय रिमेनिंग राहील? x। त्यानंतर 1 by x नी जर तुम्ही 4x ला मल्टिप्लाय केलं तर x x काय होईल? काय राहणार? 4। यस, तो 1 by x into x square, x x, what is remaining? x। 1 by x into 4x, x x, काय राहणार? and 1 by x into 4 is 4 1 जा 4 by x whole dx। आइडिया क्लियर है? 1 by x into 4, so 1 by x into 4 काय होईल बेटा? 4 1 जा 4 by x। तर आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये एक्स नी मल्टिप्लाय केलं होतं, आता कशाने मल्टिप्लाय केलं? 1 by x। ओके, आता चेक करा साइन काय? प्लस। तर प्लस किंवा मायनस साइन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो, येस और नो? तर इंटिग्रेशन सेपरेट करा। इंटिग्रेशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ 4 by x विथ रिस्पेक्ट टू एक्स। तर एक्स चा इंटिग्रेशन 1, बरोबर आहे बेटा? ते पहा बरोबर वाले आहेच किती अजून। एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 1, इंटिग्रेशन नाही। एक्स चा इंटिग्रेशन, एक्स चा पॉवर काही नाही म्हणजे किती असतो? एक्स टू दी पॉवर n, n प्लस 1 अपॉन n प्लस 1, 1 प्लस 1 2 अपॉन 1 प्लस 1 2 प्लस 4, 4 काय बेटा? कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन, ते पहा 0 म्हणत आहे इकडे। कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट इंटू एक्स प्लस सी। 4 काय आहे? कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स, तर 4 चा इंटिग्रेशन 4 इंटू एक्स प्लस 4 कॉन्स्टंट आउटसाइड द, काय राहणार? 1 by x। लक्षात घ्या, कॉन्स्टंट इंटू एनी फंक्शन ऑफ एक्स असेल, काय असेल बेटा? कॉन्स्टंट इंटू एनी फंक्शन ऑफ एक्स असेल तर रूल लिहून दिलेला आहे मी, कॉन्स्टंट काय करायचं? आउटसाइड डी इंटिग्रेशन। जसं फॉर एक्झाम्पल बेटा 4 by x होतं, तर 4 काय आहे? कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रेशन, काय राहणार? 1 by x। ओके, काही लोकांना असा विचार पडला असेल का 4 तर कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स का बरं नाही लिहिलं आपण?
कारण इथे फक्त 4 आहे का, इथे फक्त कॉन्स्टंट आहे का, नाही. इथे एक्स पण आहे, एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे. तर फक्त कॉन्स्टंट असेल तरच त्याचं इंटिग्रेशन काय लिहायचं, कॉन्स्टंट इंटू एक्स. कधी, जेव्हा फक्त काय असेल, कॉन्स्टंट असेल, तेव्हाच त्याचं इंटिग्रेशन काय लिहायचं, कॉन्स्टंट इंटू एक्स. पण कॉन्स्टंट सोबत व्हेरिएबल असेल तर त्याचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट इंटू एक्स होत नाही. कॉन्स्टंट काय करायचं, आउटसाइड द इंटिग्रेशन. आता चेक करा, एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 4x प्लस 4. आता बेटा 1/x चा इंटिग्रेशन काय आहे, जर आठवत नसेल तर 1/x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे बेटा, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी. समजलं. जर तुम्हाला इंटिग्रेशन नाही आठवलं तर काय आठवा, डेरिव्हेटिव्ह आठवा. काही लोक 1/x चा इंटिग्रेशन -1/x² लिहितील, तर ते इंटिग्रेशन नाही, ते काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² होतो, लक्षात घ्या. ओके. आणि 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स, बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x, hence integration of 1/x is log x plus c. आयडिया क्लिअर आहे बेटा, यस और नो. ओके. तो होप सर्वांची आयडिया क्लिअर झालेली आहे. सिंपल कशी फॉर्म्युली वापरतो आहे आपण, आणि कधी कधी डायरेक्ट फॉर्म्युली लागत नाही, मग तिथे तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल. ती ऍडजस्टमेंट एक्सपान्शन फॉर्म्युला असू शकते, ती ऍडजस्टमेंट लॉज ऑफ इंडायसिस असू शकते, किंवा याच्या व्यतिरिक्त कुठली ऍडजस्टमेंट असू शकते. पण या ऍडजस्टमेंट अशा करायच्या आहे का आपल्याकडे त्याचे फॉर्म्युली अवेलेबल झाले पाहिजे. सुरुवातीला पाहिलं तर फॉर्म्युला अवेलेबल नाहीये, पण नंतर आपल्याकडे फॉर्म्युली अवेलेबल झाले आफ्टर ऍडजस्टमेंट. ओके, लक्षात राहील का. तर 5 एक्झाम्पल आज शिकवली मी. यापैकी काही अडचण कोणाला 5 एक्झाम्पल मध्ये, हा सांगा. कोणाला काही अडचण असेल तर मला विचारा. या 5 एक्झाम्पल मध्ये कोणाला काही अडचण नाही, ठीक आहे. तर काल आपल्या बॅचचा खूप उत्कृष्ट असा रिझल्ट लागला, पण फार कमी लोकांनी रिझल्ट कळवलेले आहे मला. काय कारण आहे बाकीच्यांनी रिझल्ट न कळवण्याचं हे माहित नाही मला, पण सर्वांचे रिझल्ट आज मला माहिती झाले पाहिजे. आणि 90+ स्टुडंट तुमचे फोटो सोबत. ओके. तर आपल्या बॅचची जी परंपरा होती बेटा, कोणती, 100 पैकी 100 मार्क मिळवण्याची, ती परंपरा आजपर्यंत तुटली नाही. आणि याला तुटू न देण्यामाग सर्वात मोठा श्रेय जाते आपल्या वेदिकाला, वेदिका चव्हाणला. तर वेदिकानी ठीक आहे, हा फोटो ठीक आहे वेदिका का बदलवायचा, कारण की हा मोठ्या बॅनरवर जाईल, पेपर मध्ये जाईल. हा, तर वेदिका समोर ये. वेदिकासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे, तिला प्रोत्साहन द्यायचं आहे. का आता वेदिका तर अनप्रिपेअर्ड आहे, पण तरी आपण वेदिकाकडून जाणून घेऊ का तिचा अनुभव कसा राहिला. म्हणजे तुम्ही जे लोक इथे बसलेले आहे, तुम्हाला जो हा आकडा तुमच्यासाठी इम्पॉसिबल वाटते काही लोकांसाठी, का 100 पैकी 100 मार्क आणणं हे खूपच कठीण आहे जे वाटते ज्या लोकांना, त्यांच्यासाठी वेदिकाचं जे स्वतःचं मत आहे याच्याबद्दल, तर तिने हे मार्क्स कसे मिळवले हे तिच्याकडून जाणून घेऊ. ती अनप्रिपेअर्ड आहे माहिती आहे आपल्याला, पण तरी वेदिका आम्हाला तुमच्याकडून जाणायचं आहे का कशा पद्धतीने M1 मध्ये तुम्ही 100 पैकी 100 मार्क मिळवले, काय कारण आहे, किंवा काय त्याच्या मागचं एफर्ट लावलं आहे तुम्ही. जे काही असेल बॅच बद्दल असो किंवा कशाबद्दल असो, तुमचे मनोगत व्यक्त करा.
आधी मला पण वाटायचं की 100% नाहीच पडू शकतात, इम्पॉसिबल आहे. मी तर रडली पण होती सर तुमच्याकडे की यस, पडूच नाही शकत, हे इम्पॉसिबल आहे. ही माझ्याकडे जेव्हा आली होती एवढी निगेटिव्ह होती. काहीचं असं म्हणणं होतं का सर हे मार्क्स आणणं किंवा पॉलिटेक्निक मध्ये एवढा चांगला स्कोअर करणं हे खूप कठीण आहे, आणि रडली सुद्धा होती. तिला फक्त मी माझे 10 मिनिटं दिले आणि त्या 10 मिनिटाचा परिणाम तुम्ही पाहू शकता. बाकी तीच सांगेल. हा सांग. मग बॅच रेग्युलर करणं, घरी जे काही होमवर्क सर देतात ते रेग्युलर करणं, संडे टू सॅटर्डे जितकं शिकवलेलं आहे तितकं वापिस रिव्हिजन करणं आणि टेस्टला रेग्युलर येणं, बस इतकंच रेग्युलर केलं. आणि लास्ट दिवशी सरांनी 25ला पेपर होता तर 24ला संध्याकाळी बोलवलं होतं, कोणीच सोबत नव्हतं, तरी मी एकटी आली होती. त्या दिवसाचा खूप फायदा झाला होता. ठीक आहे. थँक्यू. तर ठीक आहे, ती अनप्रिपेअर्ड होती, पण तिने जे काही तिचे मनोगत व्यक्त केले त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. आणि आपली परंपरा हिने तुटू दिली नाही. 100 पैकी 100 मिळवण्याची मार्क्स. आता गव्हर्नमेंट स्टुडंट, आता तुमची बारी आहे तुमच्या रिझल्टची. नक्कीच आपण वेदिकाला त्या प्रोग्राम मध्ये चांगल्या प्राइजनी आपण तिला तिला प्रोत्साहन देऊ. एक आपला प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम जेव्हा ठेवू आपण. आज फक्त वेदिकाकडून आपण तिच्या मनातून जाणून घेतलं, तर तिने सरळ सांगितलं का पहिले मला इम्पॉसिबल जी गोष्ट वाटत होती, पण त्यानंतर तिने प्रयत्न केला, त्यानंतर तिने बॅच केली. तिने एक गोष्ट सांगितली का शेवटच्या दिवसपर्यंत मी बॅचला आली. शेवटचाही दिवस किती महत्वाचा होता हे तिने सांगितलं. शेवटी मी बोलवलं होतं मुलांना एक ग्रुप स्टडीसाठी. त्यात काही प्रॉब्लेम्स दिले होते, ते जसे तसे उतरले पेपरमध्ये. हा लक्षात. तर शेवटपर्यंत बॅच करणं गरजेचं आहे. काही मुलं सिलेबस झालं बॅच सोडून देतात, झालं जमलं. मग सिलेबस झालं तर मी बॅच बंद करून घरी बसायला पाहिजे, है की नाही? पण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणे हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तिने आणखी एक गोष्ट सांगितली, मी टेस्ट दिल्या सर्व. टेस्ट दिल्यामुळे काय झालं का ती व्यवस्थित ती वारंवार टाइम इंटरव्हल नंतर प्रिपरेशन चालू होतं तिचं. तर तुमच्यातलीच एक व्यक्ती आहे की तिला काही वेगळं घेऊन शिकवलं का मी? वेदिकाला वेगळ्या टायमिंगला बोलवून शिकवत होतो का मी? किंवा हे जे 90+ स्टुडंट आहे, आता बरेच लोक आहे, आता अजून बऱ्याच लोकांचे रिझल्ट माहिती व्हायचे आहे आपल्याला. गायत्री झालं, गायत्रीला 95 मार्क्स आहे. सोहम टाके झालं, ठीक आहे. अजून आदर्श झालं. आदर्श नाही आलं का? आदर्श आहे, ठीक आहे. आदर्श समोर या. आदर्श आहे. अजून कोण आहे? गायत्री नाही आली का? सोहम टाके या समोर या. यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. या दोघांनी सुद्धा 90+ हा स्कोअर जो आहे तो मिळवलेला आहे. तर तुमच्याकडून यांना प्रोत्साहन म्हणून एक टाळ्याच्या द्वारे प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. आता यांच्याकडे काही स्क्रिप्ट नाही आहे, पण आपण यांचे मनोगत काय आहे ते जाणून घेऊ. घ्या बेटा माईक, या इकडे येऊन बोला. काय आहे तुमचे मनोगत? बोला, बिंदास बोला. आणि काही इथे आपले स्टुडंट आहे, आपलेच मित्र आहे, तुम्हाला जे वाटते ते बोला. काही असं काही स्क्रिप्ट नाही आहे इथे. पहिले मलाही वाटलं नव्हतं बा 90+ भेटेल मला, पण मी खूप प्रयत्न केले, सगळं केलं. तुमचे सगळे बॅचचे सगळं तुमचं ऐकून सगळं हे ठेवलं, त्यामुळे मला 90+ मार्क्स भेटले. तुमचे जे आदल्या दिवशी बॅच ठेवली तेव्हा मला एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुमचे जे माझे चुकले होते तिथं पेपर मध्ये आले, तर मला सगळे बराबर झाले तुमच्यामुळे सगळं. तर जे चुकीचे प्रश्न सोडवले होते आदल्या दिवशी येऊन यांनी करेक्शन केले का सर याच्यात काय चुकलंय मला चेक करून द्या. तुम्ही फोटो सुद्धा पाहिले असेल ग्रुपवर का मी यांच्यासोबत बसून यांच्या चुका दुरुस्त करून दिल्या होत्या. तर त्याचा त्याला फायदा पण झालेला आहे. हा, नेक्स्ट बेटा नाव सांगायचं पहिले. आदर्श पटनायक. आदर्श पटनायकला 95 मार्क्स आहे. सुंदर मार्क्स आहे. थोडासा लेट आला तो आपल्याकडे, पण ठीक आहे. यावेळेस आता सुरुवातीपासून आहे, तर होप हे दोघेही यावेळेस 100 आउट ऑफ 100 नक्की घेतील. आदर्श तुला काय वाटते बॅच बद्दल सांग. जैसे कि मुझे स्टार्टिंग से थोड़ा नेगेटिविटी था कि नहीं हो सकता है 95. यस, 95+. एम तो था कि 98+ मिले, पर ड्यू टू कुछ माइनर मिस्टेक की वजह से हो गया. पर सर का मोटिवेशन एट द एंड काम आया कि जितना मिला है उतना सफिशिएंट है, और जितना हो सकता है आगे और बेटर कर सकते. यस, वेरी गुड. सफिशिएंट है बट बेटर करना जरूरी है. मार्क्स अच्छे हैं आपके, बट मैं चाहता हूं कि आप इसमें और इम्प्रूवमेंट करो. ठीक है, चलो गुड, वेरी गुड. फिर एक बार तालियां हो जाना चाहिए इन दोनों के लिए.
और कुछ लड़कियां हैं जो 90 प्लस है, उन्होंने अभी रिजल्ट नहीं बताया है, लेकिन बताइए रिजल्ट। पीडी गर्ल्स एंड पीडी कॉमन एंड अदर एमएसबीटी स्टूडेंट्स, रिजल्ट बताइए। ओके, एंड गवर्नमेंट कॉलेज स्टूडेंट बी प्रिपेयर्ड। ओके, होमवर्क लेके जाना है, ऐसे नहीं जाना है। रोज रोज आपको दवाई की जरूरत है, आपको दवा चाहिए, दुआ चाहिए। फिर स्वतः छान रिझल्ट आणा, पण माझी इच्छा आहे का सर्वांचाच रिझल्ट छान आला पाहिजे। मी काही मोजक्या लोकांना शिकवत नसतो, सर्वांना शिकवतो, तर सर्वांचा रिझल्ट चांगला आला पाहिजे। हे जे लोक आहे हे सातत्याने एफर्ट लावणारे रेग्युलर डिसिप्लिन मुलं आहे, यांचा रिझल्ट पहा। तुम्ही तसं करा, तुम्ही हाच रिझल्ट रिपीट करू शकता। आलं लक्षात? गव्हर्नमेंटचा रिझल्ट एक 7 तारीख अप्रॉक्सिमेटली 7 ते 10 मध्ये तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे। सो बी प्रिपेअर्ड। ओके, ज्यांना काही अडचणी आहे थांबून विचारा, बाकी लोक जाऊ शकतात। आज ऑनलाईन स्टुडंट कडे काही लक्ष गेलं नाही माझं, पण ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट असेल तर चॅट सेक्शन मध्ये टाईप करा। बापरे बाप, 42 स्टुडंट ऑनलाईन आहे। ज्यांना कुणाला काही डाऊट अडचण असेल तर थांबून विचारा, आणि उद्या सर्वांनी मोबाईल सोबत घेऊन या। उद्या मी ऑनलाईन ऍप्लिकेशनवर ऍक्सेस देणार आहे, उद्या सर्वांनी मोबाईल सोबत घेऊन यायचं आहे। गायत्री आली नाही बेटा? अच्छा, पूनम रिझल्ट नाही सांगितलं, सांगायचं नाही? किती मिळाले? का बरं? तर आता तुम्ही जे मागच्या वेळेस जे चुका केल्या ते दुरुस्त करा। तर मागच्या वेळेस मला वाटते उशिरा वेळेस